Hello to all students. Today we have to see next point after the equation of stationary wave. Next point is properties of stationary wave. There are in this case there are various properties related to the stationary wave. Properties means some quality, some characteristics related to the stationary wave. यातला पहिला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ज्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो तो बघूया. स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय ती पहिली आपण प्रॉपर्टी मांडूया. दॅट इज स्टेशनरी वेव्ह कशामुळे प्रोड्यूस होतात, कसे तयार होतात. स्टेशनरी वेव्ह आर प्रोड्यूस्ड ड्यू टू टू आयडेंटिकल वेव्स. स्टेशनरी वेव्ह कशामुळे तयार होतात, दोन आयडेंटिकल वेव्हफॉर्ममुळे तयार होतात. मग ते दोन वेव्हफॉर्म कुठले असू शकतात, आयदर ट्रान्सवर्स वेव्ह और आयदर लॉन्जिट्यूडनल वेव्ह. ओके, तर यातला पहिला आहे कसं, कुठला, स्टेशनरी वेव्ह produced due to two identical waves. नेक्स्ट आहे नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय, वेन टू आयडेंटिकल वेव्स, आत्ताच म्हणलं ते ट्रान्सवर्स वेव्ह असू शकतात किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह. वेन two identical waves which are interfere with each other traveling or propagate through a same path in opposite direction, and same way one more point is important, that is crosses interfere with each other, then stationary waves are formed. बघा, दोन आयडेंटिकल वेव्ज आहेत, ट्रॅव्हलिंग होत आहेत सेम पाथमधून, त्यावेळेस त्यांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. मग ते कुठले वेव्ह, हे बघा मी म्हटलं किंवा ट्रान्सवर्स वेव्ह असू देत किंवा लॉन्जिट्यूडनल. हे एक वेव्ह झाली, अशीच सेम म्हणजे दुसरी आपण आयडेंटिकल वेव्ह घेऊयात सेम असलेली. ते एकाच पाथमधून ट्रॅव्हल होत आहेत पण अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल होताना एकमेकांना ते काय करतात, क्रॉस करतात, इंटरफेअर करतात. त्यावेळेस स्टेशनरी वेव्ह जे आहेत ते तयार होतात. दॅट वेव्ह वी हॅव टू कॉल इट ॲज अ स्टेशनरी वेव्ह. ही त्याची दुसरी प्रॉपर्टी झाली. तिसरी प्रॉपर्टी काय सांगू शकतो, आत्ताच म्हणले की स्टेशनरी वेव्ह हे ट्रान्सवर्स वेव्ह असू शकतात आहेत किंवा लॉन्जिट्यूडनलमध्ये सुद्धा स्टेशनरी वेव्ह जे आहे ते तयार होतात. मग ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय, लॉन्जिट्यूडनल स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय ते बघूया. ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह म्हणजेच काय, काय सांगता येईल. वेन ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्युस्ड ऑन अ स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल आत्ताच मी ही डायग्राम काढली. आता ही स्टेशनरी वेव्हची आपण काढलेली आहे, दाखवले, पण ते वेव्हफॉर्म काय आहेत, ट्रान्सवर्स वेव्हफॉर्म आहे. ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्हफॉर्म विच इज जनरेटेड ऑन अ स्ट्रिंग. वी हॅव टू कन्सिडर एक्झाम्पल दॅट इज अ स्ट्रिंग. दिस इज अ थर्ड पॉइंट. काय सांगता येईल, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्युस्ड ऑन अ स्ट्रिंग. तो एक सांगता येईल. आणि produced on a string, and that both waves are interfere with each other, crosses with each other, then transverse stationary wave is formed. हे आपण तिसरा मुद्दा मांडू शकतो. फोर्थ मुद्दा काय म्हणता येईल, सेम वे लॉन्जिट्यूडनल वेव्हचे पण आहे. लॉन्जिट्यूडनल स्टेशनरी वेव्ह विच इज प्रोड्युस्ड ऑन अ ऑर्गन पाईप, ओपन ॲट बोथ एंड, ओपन ॲट वन एंड, एका एंडला ओपन असलेली किंवा दोन्ही एंडला ओपन असलेल्या अशा ऑर्गन पाईपमध्ये, एअर कॉलममध्ये लॉन्जिट्यूडनल स्टेशनरी वेव्ह जे आहे ते तयार होतात. ते आपण फोर्थ मुद्दा मांडू शकतो. त्याच्यानंतरचा फिफ्थ जो आहे तो आपल्याला काय सांगता येईल. आता स्टेशनरी वेव्हमध्ये आपल्याला माहिती आहे, बघितलं होतं आपण, कंडिशन फॉर नोड आणि अँटी नोड. आता नोड म्हणजे काय, नोड म्हणजे जिथे मेन पोझिशनला त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते 0 असतं, हे नोड आहे. आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जिथं होतं त्याला आपण अँटी नोड म्हणतो वेव्हफॉर्ममध्ये. तर
नोड आणि अँटी नोड पण यामध्ये तयार होतं ते सांगावं लागेल. मग अँटी नोड, आता ह्याच्या पुढचा जो फिफ्थ मुद्दा आहे, फिफ्थ काय सांगता येईल बघा. चौथा लॉन्जिट्युडनलचा झाला, तर फिफ्थ आपल्याला सांगता येईल काय, डिस्टन्स बिटवीन टू नोड, डिस्टन्स बिटवीन टू नोड और डिस्टन्स बिटवीन टू एंटीनोड, is lambda by 2. Sixth one is distance between node and antinode is lambda by 4. ह्याला वाटलं तर आपण एक मिनिट ह्याच्या वरती फिफ्थ आपण दुसरा घेऊयात, तो म्हणजे कुठला, नोड अँड अँटीनोड is alternately formed. काय स्टेशनरी वे मध्ये, आणि ह्याला सिक्स्थ म्हणूयात, ह्याला सेवन्थ म्हणूयात. काय सांगितलं फिफ्थ, नोड्स अँड अँटीनोड्स इज अल्टरनेटली फॉर्म्ड इन अ स्टेशनरी वेव. डिस्टन्स बिटवीन टू नोड और डिस्टन्स बिटवीन टू अँटीनोड इज हाऊ मच, दॅट इज लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह डिस्टन्स म्हणू शकतो त्याला, दॅट इज नोड अँड अँटीनोड. अँटीनोड आणि नोड यांच्यामधलं जे अंतर आहे ते आपण लॅम्बडा बाय 4 तेवढी व्हॅल्यू आहे. आता वेवफॉर्म थ्रू आता हे आपण ओरली सांगतोय, तर वेवफॉर्म मध्ये बघूयात आपण. हे बघा, एक मी तर स्टेशनरी वेव काढलेला आहे. यामध्ये ही टोटल व्हॅल्यू किती आहे, दिस मच. त्याचा नीट काढते. ही टोटल व्हॅल्यू जी आहे ही लॅम्बडा आहे. इथून ते इथपर्यंत हा नोड, हा अँटीनोड, नोड. डिस्टन्स बिटवीन टू नोड, नोड टू नोड हा लॅम्बडा बाय 2 आहे. आता ह्या अँटीनोड पासून ते अँटीनोड एवढा अंतर सुद्धा किती आहे, लॅम्बडा बाय 2 आहे. नोड टू अँटीनोड, डिस्टन्स बिटवीन नोड टू अँटीनोड हा एवढा अंतर जो आहे तो किती आहे, लॅम्बडा बाय 4 आहे इन अ स्टेशनरी वेव मध्ये. ही त्याची व्हॅल्यू आहे. लेंथ किती आहे त्याची, वेवलेंथ किती आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज in that case when stationary wave is formed, at that moment all particles in a stationary wave which are vibrate with the same frequency, amplitude, it becomes changes with respect to its particle, with respect to its waveform, but frequency is stable, frequency is same in this stationary wave. This is the 8th point. त्याला आपण 8वा मुद्दा देऊयात. In that case, 9th point, there is a no transfer of energy in a stationary wave. ह्याच्यामध्ये एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर केली जात नाही, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर करता येत नाही. In that case, all the particles performing simple harmonic motion, ह्याच्यामध्ये पार्टिकल्स जे आहेत, ऑल पार्टिकल्स परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन प्रोपोगेट करतात. जेव्हा हे ट्रॅव्हल्स होताना सिम्पल हार्मोनिक मोशन जे आहे त्याचा कन्सेप्ट जो आहे इथे लागू केला जातो प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेवमध्ये. असे टोटल एकूण 8 ते 9 आपण काय बघितलेले आहेत, प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव. एकूण 8 ते 9 अशा प्रॉपर्टीज आहेत, त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव म्हणतो. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे, दॅट इज अ फोर फ्री व्हायब्रेशन अँड forced vibration. Let us see.
नाव नेक्स्ट पॉईंट इज फ्री व्हायब्रेशन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्री व्हायब्रेशन? फ्री व्हायब्रेशन कशाला म्हणायचं? जिथे फ्रिक्वेन्सी जी आहे, फ्री व्हायब्रेशन्स म्हणजे इन जनरल लक्षात ठेवा की तिथे नॅचरल फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असते. नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. तिथे आपल्याला एक्स्ट्रा फोर्स लावून फ्रिक्वेन्सी जनरेट करावी लागत नाही. एक्स्ट्रा फोर्स लावून फोर्स्ड व्हायब्रेशन देऊन फ्रिक्वेन्सी जनरेट करावी लागत नाही. ती म्हणजे फ्री व्हायब्रेशन. ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपण सांगू शकतो, दॅट इज सिम्पल पेंड्युलम. सिम्पल पेंडुलम किंवा अजून हा एखादा अजून एक वेन वायर किंवा एखादा स्ट्रिंग असेल, वेन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग which is fixed at both ends, at that moment if we have to plugged at a middle and released, which is continuously vibrate with its own frequency, that own frequency we have to call it as a natural frequency. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ह्याला एकदा प्लग करून आपण सोडल्यानंतर ती काय होतीये? इट गेट व्हायब्रेट. सिंपल पेंड्युलम तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये पण आहे या 12वीला. तर यामध्ये बघा सिंपल पेंड्युलम आहे, हा खाली बॉब आहे. ह्याला आपण काय करतोय? when we have to given oscillations, first oscillate when we have to apply force or first time we have to apply force and released, which is continuously oscillate right left, which is continuously moving. That simple pendulum which is continuously moving with respect to its oscillation, vibrations. Oscillations म्हणजे काय? Vibrations. That vibrations we have to call it as a free vibration. आपण ह्याला कंटिन्यू परत आपल्याला एक्सटर्नल फोर्स लावायची गरज आहे का? परत फोर्स प्रत्येक वेळेस लावायची गरज आहे का? नो. फर्स्ट टाइम आपण ज्या वेळेस त्याला फ्रिक्वेन्सी देतोय किंवा त्याला फर्स्ट टाइम आपण त्याला फोर्स लावतोय, फर्स्ट टाइम त्याला ऑसिलेट करतोय, त्याच एकाच ऑसिलेशन्सवर ते कंटिन्युअस व्हायब्रेट होत राहतं, ऑसिलेट होत राहतं, त्याला आपण काय म्हणतो? फ्री व्हायब्रेशन. त्यावेळेस नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे ती तयार होते, त्यावेळेला आपण फ्री व्हायब्रेशन्स म्हणतो. मग फ्री व्हायब्रेशनची डेफिनेशन काय? A body or system vibrate with its own frequency, with its natural frequency. Body or system vibrate with its own frequency, with its natural frequency, that we have to call it as a free vibration. त्याला आपण काय म्हणतो? फ्री व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंगचं घेऊ शकतो, सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल ह्यामध्ये सांगू शकतो. फ्री व्हायब्रेशनच्या थोडासा अपोजिट जो आहे तो म्हणजे कुठला? फोर्स्ड व्हायब्रेशन. लेट अस सी दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन. फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे काय बघूया. फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे जिथे आपल्याला वारंवार फोर्स लावावं लागतं, वारंवार एखादी फ्रिक्वेन्सी द्यावी लागते, अप्लाय करावी लागते, ज्याच्यामुळे आपल्याला फोर्स्ड फ्रिक्वेन्सी जी आहे जी दिसून येते, फोर्स्ड फ्रिक्वेन्सी आपण अप्लाय करतोय पिरियॉडिक फोर्सनुसार, त्या व्हायब्रेशन्सला, त्या ऑसिलेशन्सला आपण काय म्हणतो? फोर्स्ड व्हायब्रेशन. ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपण सांगू शकतो वॉशिंग मशीन, ड्रिल मशीन. ड्रिल मशीनला आपण प्रत्येक वेळेस आपल्याला काय करतो? ड्रिल करायचं आहे. समजा एखादा आपल्याला नेल किंवा एखादा खिळा जर आपल्याला एका भिंतीमध्ये लावायचं असेल, रोवायचं असेल, तर त्यावेळेस वी हॅव टू अप्लाय कंटिन्युअस फोर्स आपल्याला लावावा लागतो का? एकदाच फोर्स लावला की संपतं का? नो. वी हॅव टू अप्लाय कॉन्स्टंटली, कंटिन्युअसली फोर्स वी हॅव टू अप्लाय. त्यावेळेस त्या फोर्सला, त्या फ्रिक्वेन्सीला काय नाव दिलं आहे? फोर्स्ड फ्रिक्वेन्सी. It means that, then how to define it? ह्याची डेफिनेशन काय सांगता येईल? The body or system made to vibrate with external force, with a periodic force which is different from a natural frequency.
अशी फ्रिक्वेन्सी फोर्स्ड फ्रिक्वेन्सी जी की नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा सुद्धा डिफरंट फ्रिक्वेन्सी असेल, जिथे पिरियॉडिक आपल्याला कंटिन्युअसली फोर्स टाईम पिरियडनुसार फोर्स लावावा लागतो, फोर्स जे जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा गरज भासते फोर्स्ड व्हायब्रेशनमध्ये, त्याला फोर्स्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. दॅट फोर्स्ड फ्रिक्वेन्सी इट इज अ कम्प्लिटली डिफरंट दॅन द नॅचरल फ्रिक्वेन्सी, त्याला आपण काय म्हणतो, फोर्स्ड फ्रिक्वेन्सी. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता कुठला? ड्रिल मशीन, वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनला आपण काय द्यावं लागतं, काहीतरी कमांड द्यावं लागते आपल्याला प्रत्येक वेळेस ड्राय होण्यासाठी, कपडे वॉश होण्यासाठी. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस वी हॅव टू अप्लाय सम फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स जो आहे तो अप्लाय केला जातो वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा. आणि ड्रिल मशीन, ह्या दोन्हीमध्ये फोर्स्ड व्हायब्रेशन जे आहे ते आपल्याला दिसून येतं. दिस इज एक्झाम्पल्स ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन. मग फोर्स्ड आणि फ्री व्हायब्रेशन्स यांच्या कॉम्बिनेशनवरून एक गोष्ट लक्षात येते की इफ फोर्स्ड व्हायब्रेशन अँड फ्री व्हायब्रेशन बोथ आर डिफरंट, both are different, but that value is very small between forced vibration and free vibration. At that moment both frequencies, free frequency and free frequency, it means that natural frequency and forced frequency both are matches with each other, both are together with each other. At that time one point is created. That point we have to call it as a resonance. That point we have to call it as a resonance. जेव्हा नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स्ड फ्रिक्वेन्सी एकमेकांना मॅच करतील. केव्हा मॅच करतील? ज्यावेळेस ह्या दोघांमधला अंतर जो आहे जो कमी असेल त्यावेळेस हे एकमेकांना मॅच करतील. मॅच केल्यानंतर एक पॉईंट डेव्हलप होतो. त्या पॉईंटला आपण नाव दिलेलं आहे रेझोनन्स. रेझोनन्सचा अर्थ काय? नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स्ड फ्रिक्वेन्सीला मॅच केल्यानंतर रेझोनन्स जो आहे तो आपल्याला दिसून येतो. पण कधी होईल? दॅट टाइम व्हॅल्यू इज व्हेरी स्मॉल. या दोघांमधल्या डिफरन्समधली जी व्हॅल्यू पाहिजे ती कशी पाहिजे? आपल्याला स्मॉल पाहिजे. त्यावेळेस हे दोन्ही एकमेकांना मॅच करतील आणि रेझोनन्स हा पॉईंट जो आहे तो डेव्हलप होईल. अशा प्रकारे फ्री व्हायब्रेशन्समध्येच त्याचं मिनिंग आहे. फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे फोर्स्ड फ्रिक्वेन्सी आपल्याला लावावं लागते, प्रत्येक वेळेस फोर्स अप्लाय करावा लागतो, त्याला फोर्स्ड व्हायब्रेशन्स म्हणलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट इज हार्मोनिक अँड overtones. Let us see what is the meaning of harmonic and overtone. Next point is harmonic and overtone. Before we have to start harmonic, what is the meaning of fundamental frequency? Fundamental frequency म्हणजे काय आपण बघूया. Fundamental frequency. आता फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा इथे आपण इन जनरल आता तुम्हाला समजण्यासाठी म्हणून दोन विभागणी करते. एक म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, दुसरी म्हणजे इंटिगर मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीमुळे ऑसिलेशन्स व्हायब्रेशन जे आहे ते पार्टिकल इट गेट व्हायब्रेट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. minimum value is present, minimum value is required for a fundamental frequency. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी फक्त मिनिमम व्हॅल्यू जरी असेल तरी सुद्धा द पार्टिकल किंवा एखादा वेव्ह जर जनरेट करायचं असेल तर ते व्हायब्रेट होतात, ऑसिलेट्स होतात, ज्याच्यामुळे स्टेशनरी वेव्ह जी आहे ती फॉर्म होते, तयार होते. त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. ओके, तर या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे हार्मोनिक फ्रिक्वेन्सी. हार्मोनिक फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? द व्हॅल्यू विच इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सी, दॅट पॉईंट वी हॅव टू कॉल इट एज हार्मोनिक. म्हणजे तिथं पॉसिबिलिटी भरपूर आहेत, पॉसिबल भरपूर आहेत. हार्मोनिक विच इज प्रेझेंट और विच इज रिप्रेझेंट और प्रेझेंट इन अ साऊंड. हार्मोनिकमुळे साऊंड इट गेट प्रोड्युस्ड
हार्मोनिक्समध्ये आपल्याला वेगवेगळे फ्रिक्वेन्सी जे आहे ते दिसून येतात, कारण की मिनिमम फ्रिक्वेन्सी जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर ह्याच्यामध्ये इंटिग्रल मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सी, इंटिग्रल मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय, 1 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3, 1 ॲड करा, परत त्याला 2 देन 3 देन 4, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी जे आहे ते फ्रिक्वेन्सीच्या काय आहे ते जास्त आहेत. मॅक्झिमम आपल्याला काय मिळतात, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज आपण हार्मोनिक्समध्ये बघू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे तो ओव्हरटोन. ओव्हरटोनचा इन जनरल अर्थ काय होतो, हायर टोन. ओव्हरटोन म्हणजे काय, हायर टोन. आणि त्या हायर फ्रिक्वेन्सी, नॉट टोन. ओव्हरटोनचा अर्थ काय, ते रिप्रेझेंट कशाला करते, हायर फ्रिक्वेन्सीला रिप्रेझेंट करते ओव्हरटोन. मग ओव्हरटोन आपल्याला कसं सांगता येईल त्याची डेफिनेशन ओव्हरटोनची, द व्हॅल्यू विथ which is greater than fundamental frequency, the value which is greater than fundamental frequency, that point we have to call it as a overtone. त्या पॉइंटला आपण काय म्हणू शकतो, ओव्हरटोन म्हणतो. ते ओव्हरटोनची काय आहे डेफिनेशन आहे. तर मी डेफिनेशन सुद्धा जे आहे ते लिहून दाखवते की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, the minimum value of frequency with which can we oscillate and stationary wave is formed on them. हे झालं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन. मिनिमम व्हॅल्यू असली तरी चालते ऑसिलेशन्स होण्यासाठी, आणि त्या ऑसिलेशन्समुळे आपल्याला स्टेशनरी वेव्ह जे आहेत ते जनरेट झालेले दिसतात, तयार होतात, त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर याच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर हार्मोनिक्स बघूया. हार्मोनिक म्हणजे जिथं पॉसिबल आहे जास्तीत जास्त आपल्याला जे आहेत फ्रिक्वेन्सी, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी होण्याचे चान्सेस आहेत, फ्रिक्वेन्सी जी आहे ती जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत आफ्टर दिस फंडामेंटल, त्याला आपण म्हणतो हार्मोनिक. हार्मोनिक्स ह्याची डेफिनेशन काय सांगते, द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण 1 2 3 4 ने असं मल्टिप्लिकेशन करून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर आपण वाढवू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, हार्मोनिक. पॉसिबिलिटी जी आहेत ते जास्त आहेत तर त्याला आपण हार्मोनिक्स म्हणतात. त्यानंतर ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे काय, which is greater than fundamental frequency. The value which is greater than fundamental frequency, that point we have to call it as a overtone. हे आपण आधी का सांगतोय हार्मोनिक आणि ओव्हरटोन, कारण की आपल्याला पुढे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम क्लोज्ड ॲट वन एंड अँड ओपन ॲट बोथ एंड यामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला हार्मोनिक आणि ओव्हरटोन आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हे माहिती पाहिजे. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे दॅट इज एंड करेक्शन. लेट अस सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ एंड करेक्शन. नेक्स्ट पॉइंट इज एंड करेक्शन. End correction is produced either pipe open at both end or pipe closed at one end. पाईप दोन्ही बाजूला ओपन असेल तर, किंवा पाईप दोन्ही एका बाजूला क्लोज आणि एका बाजूला ओपन असेल तरी सुद्धा एंड करेक्शन जे आहे ते येतं. तर एंड करेक्शन म्हणजे काय, आणि ते खास करून कुठे एंड करेक्शन आपल्याला दिसून येतं. एंड करेक्शन मोस्टली फॉर्म इन अ अँटीनोड साइड, वेअर अँटीनोड इज फॉर्म दॅट देर इज एंड करेक्शन इज प्रेझेंट. वी नो, मी पॉईंट लिहिलं आहे बघा. वी नो इन व्हायब्रेटिंग एअर कॉलम इन ऑर्गन पाईप. आता व्हायब्रेटिंग एअर कॉलम जर घेतला आपण
तर त्या अशा ऑर्गन पाईपमध्ये, आता ऑर्गन पाईप किंवा फ्ल्यूट घेतलं, फ्ल्यूट म्हणजे बासरी, ज्याच्यामध्ये आपल्याला आता इथे कुठले वेव्स दिसतात तर आपल्याला साऊंड वेव्ह, ऑब्वियसली लॉन्जिट्युडनल वेव्ह, ज्याला आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणतो, साऊंडच्या माध्यमातून लॉन्जिट्युडनल वेव्ह जे आहेत ते आपल्याला दिसतील याच्यामध्ये. मग ते खास करून दिसण्यासाठी आपण ऑर्गन पाईप किंवा फ्ल्यूट, आता हेच एक्झाम्पल का घेतले, कारण की आपल्याला एक्सप्लेनेशन विच इज सुटेबल फॉर दिस एक्झाम्पल, या एक्झाम्पल थ्रू आपल्याला सांगायला इझी आहे. तर एअर कॉलम ऑर्गन पाईप घेतली, आता एक ऑर्गन पाईप क्लोज एका एंडला आहे आणि ओपन ॲट बोथ एंड असे मी घेतलेले. ही क्लोज ॲट वन एंड आणि ओपन ॲट बोथ एंड. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर ही क्लोज आहे एका एंडला आणि ती आहे दोन्ही बाजूला ओपन अशी एक पाईप घेतलेलं ऑर्गन पाईप. तर जिथे अँटीनोड तयार होतात तर ओपन साईडलाच अँटीनोड तयार होणार आपल्याला माहिती आहे, कारण की इथं रिजिड बाउंड्री आहे. रिजिड बाउंड्रीचा अर्थ काय, देर इज अ फ्रॉम द मेन पोझिशन मॅग डिस्प्लेसमेंट इज झिरो, ॲम्प्लिट्यूड इज झिरो असणार, मग फ्रिक्वेन्सी जनरेट होणार नाही इथून, त्यामुळं रिजिड बाउंड्रीपासून इकडे नोड असेल, हा नोड आहे, एन म्हणजे नोड आणि इकडे वर काय अँटीनोड. अँटीनोड विच इज स्टार्ट्स और अँटीनोड इज फॉर्म अबोव द पाईप, ओपन एंड ऑफ दिस पाईप. या एंडच्या थोडासा वरच्या बाजूला काय तयार होत असते, इथे वरच्या बाजूला अँटीनोड तयार होत असते. इथे सुद्धा दोन्हीकडे वरच्या ओपन एंड म्हणजे थोडासा पुढे जाऊन अँटीनोड जो आहे तो तयार होत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सुद्धा अँटीनोड, हिअर अँड हिअर ऑल्सो अँटीनोड. हा तर पूर्णपणे हॉलो आहे, दोन्हीकडे ओपन आहे, त्यामुळे दोन्हीकडे अँटीनोड म्हणून ओपन ॲट बोथ एंड म्हणले म्हणजे अँटीनोड इथे तयार होतील आणि इथे एक अँटीनोड दिसेल आपल्याला. तर अशा प्रकारे याच्यावरून आपल्याला एंड करेक्शन काढायचं आहे. एंड करेक्शन म्हणजे नेमकं काय? एंड करेक्शन म्हणजे डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ अ पाईप अँड पोझिशन ऑफ अँटीनोड. ओपन एंड ऑफ पाईप, हे बघा इथून ते इथंपर्यंतचं अँटीनोड ओपन एंड असलेल्या पाईप पासून ते इथंपर्यंत जो पार्ट आहे तिथं आपल्याला एंड करेक्शन, त्याला आपण म्हणतो एंड करेक्शन. मग करेक्टेड लेंथ, आता ह्याच्यावरून एंड करेक्शन जर आपल्याला काढायचं असेल तर क्लोज्ड ॲट ओपन एंडसाठी काढूयात आपण, आणि क्लोज ओपन एंड, ओपन ॲट बोथ एंड, क्लोज ॲट वन एंड आणि ओपन ॲट बोथ एंडसाठी आपण एंड करेक्शनची पण व्हॅल्यू आहे. बाय युझिंग रेनॉल्ड्स, रेनॉल्ड्स या सायंटिस्टनी एंड करेक्शनमध्ये एक व्हॅल्यू त्यांनी कॉन्स्टंट सांगितलेली आहे एंड करेक्शनसाठी, दॅट इज ई इज इक्वल टू, एंड करेक्शन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल स्मॉल ई, आणि त्या ईची व्हॅल्यू त्यांनी सांगितली दॅट इज 0.3 डी. डी जो आहे दिस इज द डायमीटर ऑफ दिस ऑर्गन पाईप, इनर डायमीटर, आतली डायमीटर आहे त्या ऑर्गन पाईपची, दॅट इज अ स्मॉल डी, ज्याला आपण व्यास असं म्हणतो. आतली डायमीटर आहे ज्याची थिकनेस आतल्या बाजूची आपल्याला ती आहे, दॅट इज डिनोटेड बाय द स्मॉल डी. तर हा एंड करेक्शन म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ पाईप अँड पोझिशन ऑफ अँटीनोड इज कॉल्ड ॲज एंड करेक्शन, इज डिनोटेड बाय द सिम्बॉल स्मॉल ई. मग आपण क्लोज ॲट वन एंड साठीची व्हॅल्यू काढू शकतो, ओपन ॲट बोथ एंडची व्हॅल्यू काढू शकतो. तर कशा प्रकारे एंड करेक्शन काढता येईल बघूयात. क्लोज ॲट वन, फॉर क्लोज ॲट वन एंड साठीची व्हॅल्यू बघूयात, ती म्हणजे कुठली, देअरफॉर करेक्टेड लेंथ, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, करेक्टेड लेंथ इज इक्वल टू, आता टोटल लेंथ आपल्या करेक्टेड लेंथ जर काढायची असेल दॅट इज अ कॅपिटल एल, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, लेंथ ऑफ अ एअर कॉलम that is a small l, length of air column, length of air column that is small l, plus end correction open at one end. Okay, L is equal to, corrected length L is equal to काय, small l plus
स्मॉल ई इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ईची व्हॅल्यू काय आहे 0.3D. इथं पुटअप करूया 0.3D. ही व्हॅल्यू कशासाठी काढली आपण फॉर क्लोज्ड ॲट वन एंडसाठी एंड करेक्शनची व्हॅल्यू एल प्लस ई कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस ई इज इक्वल टू एल प्लस 0.3D. देन नेक्स्ट वन इज ह्याच्यानंतरचा सेकंड जो आहे तो म्हणजे काय आहे फॉर ओपन ॲट बोथ एंड. ह्याच्यासाठी आता हा दोन्हीकडे ओपन आहे इकडे इकडं अँटीनोड इथं आपल्याला दोन तयार झालेले दिसतील त्यामुळे फॉर्म्युला तोच येईल काय करेक्टेड लेंथ इज इक्वल टू काय येणार लेंथ ऑफ एअर कॉलम ऑफ दिस पाईप प्लस एंड करेक्शन. तिथं एक एंड ओपन होता इथे दोन्ही एंड ओपन आहेत तर इथं काय करावं लागेल एंड करेक्शन ओपन ॲट बोथ एंड करावं लागेल आणि फॉर्म्युला तोच कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस इथं बघा दोन्हीकडे ओपन असल्यामुळे आपण इथं काय करूया 2E एंड करेक्शन आपल्याला दोन ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं 2E करूयात इज इक्वल टू एल प्लस 2 ईची व्हॅल्यू काय आहे 0.3D आहे 0 इंटू 0.3D 0.3 इंटू 2 0.6D एल इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला एल स्मॉल एल प्लस 0.6D. ही व्हॅल्यू आपल्याला कशासाठी मिळाली फॉर ओपन ॲट बोथ एंड. अशा प्रकारे एंड करेक्शनमध्ये आपल्याला पाईप एका बाजूला क्लोज आणि एक बाजू ओपन असली तरी काढता येते आणि पाईप ऑर्गन पाईप दोन्ही बाजूला ओपन असेल तरी सुद्धा आपल्याला व्हॅल्यू काढता येते. करेक्टेड लेंथ वी हॅव टू कॅल्क्युलेटेड दॅट इज क्लोज एंडसाठी कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई आणि ओपन एंडसाठी काय आहे कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस 2E. अशा प्रकारे आपल्याला एंड करेक्शन सांगता येईल. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ज्यामध्ये एंड करेक्शन सुद्धा इन्क्लूड केलेला आहे तो म्हणजे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ओपन ॲट वन एंड किंवा क्लोज्ड ॲट वन एंड असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा पॉईंट बघूयात तो म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये.